हॅलो फ्रेंड्स, मी शीतल पाटील. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आजचा व्हिडिओ अतिशय तुम्हाला इम्पॉर्टंट असेल, हेल्पफुल असेल. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील. जे फिटिंगच्या वेळेला, कटिंगच्या वेळेला, स्टिचिंगच्या वेळेला तुम्हाला जे प्रॉब्लेम होत असतात, तुम्हाला कळत नाही शोल्डर इतकं घेतल्याने काय होईल किंवा बॅकनेक डीप असल्याने काय होईल, बोटनेक कसा म्हणजे बोटनेक घेतल्याने काय होईल, ते सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. जे फुगे येतात काखेमध्ये किंवा लूज पडतं, सरळ स्टिचिंग येत नाही, ते सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण तुम्हाला खूपच हेल्पफुल होणार आहे. त्यासाठी व्यवस्थित लक्ष देऊन अतिशय बघा. आता इथे तुम्हाला दिसते ना, मी आता कोण टाईपमध्ये इथे घेतलेला आहे आणि इथे जे राऊंड घेतला होता मी गोल, ती बंद साईड समजायची आपण. ही जी आहे ना साईड मी जी फोल्ड करून घेतलेली आहे ती बंद साईड असं समजा. म्हणजे जे इथे कपडा असो किंवा पेपर कटिंग तुम्ही करत असाल तर ही बंद साईड आपल्या बाजूला पाहिजे. ठीक आहे. जर नवीन शिकत असतील किंवा कोणी काय असेल तर त्यांनी समजा आपण इथे अर्धा अर्धा कपडा असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि बंद साईड आपल्या बाजूला घेतलेली आहे, जेणेकरून आपल्याला फिटिंगसाठी म्हणजे कटिंगसाठी वगैरे आपल्याला इझी जाईल. आता इथे उदाहरण समजा आपलं शोल्डर जे आहे 16 आहे, जे जास्त करून भरपूर लोकांचं आढळतं. इथे आता तुमचं 15 असो किती पण असो, त्याचा अर्ध घ्यायचा आहे तर इथे किती येते? 8 येते. ठीक आहे. 16चा 8 येते. आणि जो आपला बॅक नेक आहे म्हणजे डीप नेक आहे, तर मी तुम्हाला डीप नेकपासून सुरुवात करते. तर इथे डीप नेक आहे 12. तर 12 इंचचं आता पूर्ण उंची 14 आहे. ठीक आहे. तर आता उंची तुमची 15 असो 16 असो त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त डीप नेक 12 असेल तुमचा किंवा 13 असेल, 14 असेल, ते घ्यायचं तुम्ही ते. आणि मी तुम्हाला प्रत्येक नेकच्या हिशोबाने कसं किती पॉईंट कमी करायचे असतात शोल्डरमधून, पूर्ण शोल्डरचा हाफ घ्यायचं आणि त्यातून किती पॉईंट कमी करायचे असतात त्याचा मी तुम्हाला दिलेलाच आहे चार्ट. जर तो बघितला नसेल तर बघा, आणि त्याची लिंक पण मी तुम्हाला देईनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्ही नक्की जाऊन बघा, कारण त्याशिवाय तुम्हाला हा व्हिडिओ कळणार नाही. तर आता इथे मी 12 आपलं डीप नेक उदाहरण घेतलेलं आहे. तर आपल्याला 8 आपण शोल्डर घेतलेलं म्हणजे हाफ शोल्डर किती होतं आपलं? 8 होतं. तर 12साठी मी तुम्हाला किती पॉईंट कमी करायला सांगितले होते? 9 पॉईंट. ठीक आहे. तर मी तुम्हाला तिथं असंच पॉईंटमध्ये नाही सांगितलेलं, पण एक एक पॉईंट तुम्हाला असे कमी करायला सांगितले होते. जर तुम्हाला वेगळा चार्ट हवा असेल तर मला सांगा, मी तसा तुम्हाला आर्महोलचा आणि शोल्डरचा एक सेपरेट चार्टच बनवून देईन. तर मला कमेंटमध्ये सांगा. आता इथे बघा, आपण 8मधून 9 पॉईंट आपण इथे कमी केलेले आहेत. 8 इंचामधून आपण 9 पॉईंट म्हणजे 12ला आपण 9 पॉईंट कमी करतो का? तर किती आलं इथं आपलं शोल्डर? 6.25 आलं का? 12 डीप नेकसाठी आपलं इथे शोल्डर किती आलेलं आहे? 6.25. आता इथे एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची, आता तुमचं पण आता 12 डीपनेक असेल लेंथ मागच्या गळ्याची, तर तुम्ही पण 5.25 नाही घ्यायचं. तिथे फुल शोल्डर किती आहे ते पण लक्षात घ्या. इथं फुल शोल्डर किती आहे? 16 आहे. त्याचा अर्धा 8 घेतलेला आहे. जर तुमचा 15 असेल तर त्याचा अर्धा करून तुम्ही 9 पॉईंट कमी करायचे आहेत त्यातून, आणि जे येईल शोल्डर ते घ्यायचं आहे इथे. ही गोष्ट तुम्ही अतिशय लक्षात ठेवायची. ही गोष्ट लक्षात ठेवत नाही तुम्ही आणि भरपूर जणांचं तिथे चुकलं जातं. ठीक आहे. तर थोडंसं इथे लक्षात घ्या. आता इथे तुमचा जर 13 बॅकचा नेक असेल तर तुम्ही 10 पॉईंट कमी करणार. 14 असेल तर तुम्ही 11 पॉईंट कमी करणार. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि जे शोल्डर येईल ते आपण इथे घ्यायचं. आता 12 उंचीसाठी आपलं इथे 6.25 आले शोल्डर. तर आपण 6.25साठी आपण विड्थ किती घेतली? 2.25 जी घेतो आपण नेहमी. आणि पट्टी किती आली इथं? 3.5. आता ती पट्टीतून किती आपलं वजा होतं आहे? 1 इंच वजा होते का? इकडं अर्धा तिकडं अर्धा स्टिचिंग मार्जिन जाते. तयार पट्टी किती येते आपली? 2.5 आली. ठीक आहे. हे 2.5 पट्टी आली. हे ठीक आहे. हे नॉर्मल नेकसाठी म्हणजे जे नॉर्मल आपण ज्यांना पहिल्यांदा स्टिच करत असतात ब्लाऊज त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. पण ज्यांना 2 इंचाची किंवा 1 इंचाची किंवा 1.5 इंचाची शोल्डर पट्टी आवडत असते, तर त्यांच्यासाठी आता काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. तर काय करायचं ते सांगते मी तुम्हाला. इथे विड्थ जी आहे ती आपण किती घ्यायची? 2.25 ते 2 इंच ही कंपल्सरी घ्यायची. ठीक आहे. इथे लक्षात घ्या तुम्ही, 2.25 ते 2 ही कंपल्सरी आपण घ्यायची आहे. आणि तुम्ही 2.25 घ्या, 2 घ्या, ते पायपिंगच्या हिशोबाने कशी घ्यायची असते मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. पायपिंग घेतली तर कसं घ्यायचं आणि पायपिंग नाही घेतली तर कसं घ्यायचं. आता इथे 2 इंच इकडे घेतली, अर्धा इंच इथं स्टिचिंग मार्जिन घेतलं, आणि इथे तुमची जी पट्टी आहे 1.5 इंच घ्या किंवा 2 इंच घ्या, ती तुमच्या आवडीप्रमाणे ती घेतली पट्टी, आणि त्याच्या पुढे अर्धा इंच आपण शोल्डर जे म्हणजे स्टिचिंग मार्जिनसाठी येते ते घेतलं. म्हणजे टोटल किती झालं? 4.5 इंचाचं आपलं शोल्डर झालं. आता इथे चुकी काय केली? पुन्हा जेवढं वरती आहे तेवढंच खाली घेतलं. बरोबर.
मी आता तुम्ही म्हणजे भरपूर जण जे घेतात ते करून दाखवते आता इथे, आणि त्याच्यामध्ये काय चुका होतात ते पण सांगते. आता इथे अजून एक चूक काय होते, मी तुम्हाला 17 आर्महोल, आता इथे समजा तुमचा आर्महोल राऊंड जो आहे 17, त्याला मी 17साठी किती घ्यायला सांगितलं होतं 7, पण ते कुणासाठी आहे, बोट नेकसाठी आहे. डीप नेकसाठी आपण 1 इंच त्यातून कमी करायचा असतो. म्हणजे एखाद्याला लुझिंग हवी असेल तर अर्धा इंच कमी करा, पण ज्यांना व्यवस्थित फिटिंग हवी असेल त्यांना 1 इंच कमी करा. तर आता इथे बघा तुम्हाला सांगते मी, आता इथे शोल्डर 4.5 आपलं वरचं झालं, तर खाली पण आपण जी शोल्डर आपण आर्महोलची लेंथ घेऊन जी खालची विड्थ घेतो आर्महोलची, ती पण तुम्ही 4.5च घेतली, बरोबर. आता इथं शीतल दीदी अर्धा इंच आतल्या साईडला घेते आर्महोल आतला फ्रंटचा काढण्यासाठी, म्हणून मी पण इथे अर्धा इंच आतल्या साईडला घेतलं. असं झालं का तुमचं? तर आता इथे काय, आता जो फ्रंट नेक आहे जो आहे तो आपण घेतला. समजा इथे फ्रंट नेक जो आहे, जो 5 असो, 6 असो, 7 असो, तो घेतला. तर इथे तुम्हाला दिसू शकते किती कमी अंतर आलेलं आहे. आपलं हुकपासून गळ्यापासून ते किती आर्महोलचं कमी अंतर झाले का नाही. मग त्याने काय होणार, खेचला जातो, शोल्डर खाली पडला जातो, भरपूर प्रकार होतात का नाही. आता इथे समजा आपण, मी उदाहरण देते, अप्पर चेस्ट आपली 36 आहे, त्याचा चौथा आपला 9 येतो, त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच इथं प्लस करून घेतलं. उदाहरण तुमचं किती पण असू दे, ते घ्या इथे. आता इथे बघू शकता तुम्ही केवढंसं अंतर आलेलं आहे. कसं बसणार आपल्याला सांगा? अजिबात बसणार नाही. शोल्डर अतिशय आपलं म्हणजे पडलं जाणार, आणि आर्महोल जो आहे आपल्याला म्हणजे एकतर ढिला होईल किंवा अतिशय टाईट पण होईल, आणि जे हुकपट्टी आहे ती अतिशय ताणली जाणार. म्हणजे थोडक्यात काय, तर तो पूर्ण ब्लाऊज आपला म्हणजे वायाच जाणार. तर त्यासाठी काय करायचं, तर तुम्हाला इथे 5.6 सांगितलं होतं ना मी, ते 5.6 इथे घ्यायचे आहेत. ठीक आहे. जे आपला डीप नेक होता त्यातून मी तुम्हाला 9 पॉईंट कमी करायला सांगितलेलं ना, जे शोल्डर आपलं अर्धं येतं त्यातून आपण 9 पॉईंट कमी करायचे 12 इंचासाठी. तर तुमचं शोल्डर किती पण असू दे, त्याचा अर्धा घ्या, त्यातून 9 पॉईंट कमी करा. म्हणजे आता इथे 8 येत होतं अर्धं, तर त्याच्यातून मी 9 पॉईंट कमी करून किती आलं, 5.6. 5.6चा आकार घेऊन मी असं घेतली का तिरकी रेष. तर ही तिरकी रेष अतिशय महत्त्वाची आहे. पण इथे अजून एक आपलं चुकतं, की जी उंची जी आहे ती ही घ्यायची नाही, 7 इंच घ्यायची नाही. पुन्हा सांगते, ठीक आहे. वरचं शोल्डर आपलं बरोबर आलं, पण खाली जे आहे ते चुकलं ना. तर इथे 5.6 वरती आपण इथे रुंदी घ्यायची आहे. जी आपली आर्महोलची खालची रुंदी जी येते ना, ती 5.6 वरती घ्यायची. आता दुसरं काय, तर इथे 17, जे आपला म्हणजे काय, ते आर्महोलचा राऊंड इथे 17 होता, तुमचा 16 असो किती पण असो, त्याचा चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे. तर त्या चार्ट तो कुणासाठी, बोटनेकसाठी परफेक्ट आहे. पण आता इथे बघा, जर 7 आहे तर हे बोटनेकसाठी तुम्ही 7 घेतली तिथं उंची, ठीक आहे. तर आता इथे आपण, मी तुम्हाला घेऊन दाखवते. आता इथे आपलं शोल्डर किती होतं, 16 होतं, तर त्याचं इथे आपण अर्धा घेतलं का, किती येतं, 8 येतं. तुम्हाला इथे घेऊन दाखवते एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त कळेल. आता इथे अर्धा इंच आपण अजून प्लस करायचं आहे स्टिचिंग मार्जिन. 8.5 आलं का आपलं इथे, 8.5 आलं, आणि इथून आपण आर्महोलचा राऊंड घेतला. हे एकदम परफेक्ट आहे. कुणासाठी, बोटनेकसाठी, बरोबर. इथून आतून स्टिचिंग मार्जिन आली तर तुमचा आर्महोल राऊंड परफेक्ट बसतो इथे, ठीक आहे. तर आता पुढे काय काय चुका ते पण तुम्हाला सांगते. आता हे मी तुम्हाला एक छोटासा असा ब्लाऊज काढून दाखवते. हा बोटनेकचा ब्लाऊज आहे समजा, ठीक आहे. एक्झाम्पल म्हणून दाखवत आहे तुम्हाला. तर हा राऊंड आला आपला बोटनेकचा, हा परफेक्ट बसतो, कारण का आपला बाहेरून येतोय ना, शोल्डरच्या बरोबर खालून येतोय आणि बाहेरच्या साईडून येतोय. आतून जेव्हा येतो, जेव्हा शोल्डर आपलं कमी होतं, तर असं आतून येतो. तर ही जी फुगीर बाजू आहे ती एवढी उंची नाही घ्यायची. 7 इंच घेते, बोटनेकला घेतली म्हणून 7 इंच नाही घ्यायचे. हा जो आकार आहे तो इथे मॅनेज होत नाही, कमी पडते स्लीव्ज आपल्याला, म्हणून काय करायचं, आणि फुगा येतो खालच्या साईडला, म्हणून काय करायचं, ही जी लेंथ आहे ती कमी करायची, ठीक आहे. म्हणजे ही स्लीव्ज आपली इथं परफेक्ट बसली जाईल, ठीक आहे. आणि हे खाली जे एक्स्ट्रा भाग राहतो तिथं काय होतं, मग तो फुगा येतो, चून पडतात, हे असे प्रकार होत असतात, कारण का आर्महोलची लेंथ आपण जास्त घेतली आतनं, त्यामुळे, ठीक आहे. तर हे बोटनेकसाठी बरोबर आहे, पण आपल्या डीपनेकसाठी 7 इंच चुकीचं आहे, ठीक आहे. हे लक्षात घ्या. बोटनेकसाठी बरोबर आहे 7 इंच, पण आपलं जे डीप नेक असेल त्याच्यासाठी चुकीचं आहे. डीप नेकला आपण 1 इंच कमी घ्यायचं, आणि ज्यांना कॅन्सर वगैरे झालेले असतात, ज्यांना लुझिंग ब्लाऊज आवडतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही अर्धा इंच कमी घ्यायचं. आता इथे पुन्हा सांगते, इथे बघा 17 इंचाला म्हणजे जे आपला 17 इंच म्हणजे आपला आर्महोल राऊंड 17 आहे, आणि त्याचा अर्धा किती येतो, 8.5 येतो. तर आपला आर्महोलचा राऊंड जो 17 होता त्याचा अर्धा आपला किती आला पाहिजे, तो 8.5 आला पाहिजे, ठीक आहे. मग तो तुमचा फ्रंटचा असो किंवा बॅकचा असो, ठीक आहे, तो घ्या. आता इथे मी तुम्हाला दोन्ही पण आर्महोल, जे आपण 4.5 वरून खाली 4.5 वरती मार्किंग केलेली आणि एक 5.6 वरती मार्किंग केलेली, ती दोन्ही पण तुम्हाला दाखवते मी आर्महोलची. आता इथे बघा, ही स्टिचिंग लाईन आहे, जे तुम्हाला मी डॉट डॉट दाखवत आहे ना, ते स्टिचिंग लाईन आहेत,
ठीक आहे, हे स्टिचिंग लाईन झाले. आता इथे तुम्हाला दाखवते मी. आणि जे आपण 9 वरती मार्किंग केली होती ना, हे अर्धा इंच सोडा वरती स्टिचिंग मार्जिनसाठी. आणि इथे बघा हे किती आलं, इथे 8.5 आले का? का तर आपली उंची जी आपण घेतली होती 7 इंचाची घेतलेली, तर गॅप पडला का? आपलं 9 इंच कुठं आलं होतं? इथं आलेलं. अप्पर चेस्ट आपली इथं आलेली का? मग त्यामुळे काय होतं, तुम्हाला अप्पर चेस्टमध्ये जे काखेमध्ये आहे ना, ते खेचलं जातं. कमी पडतं का? तुम्ही म्हणता आर्महोल तर मी मोठा घेतला तरी पण मला खेचलं का गेलं? आर्महोल तुम्हाला हात बरोबर जातो आतमध्ये, पण छातीमध्ये परफेक्ट बसत नाही ना. आता इथे बघा वरती 4.5 घेतलं, खाली 4.5 घेतल्यामुळे काय झालं, आपला आर्महोल राउंड कुठे आला? अर्धा इथे आला. 8.5 इथं आलं का? तर हे किती अतिशय चुकलं गेलं. तर ह्या चुका तुमच्या होत असतात का? नक्की सांगा मला कमेंट करून, ह्या चुका होतात का? कारण की ह्या अतिशय चुका प्रत्येकामध्ये होत असतात. जे नवीन शिकतात त्यांच्यामध्ये तर जास्त होत असतात. तर हे 8.5 इथे बोटनेकला परफेक्ट येतं 7 इंच, कारण बाहेरून राऊंड येतोय. लक्षात घ्या, बाहेरच्या साईडून राऊंड येतो म्हणून ते 7 इंच आपण घेतो. आणि इथे काय करायचं आहे, आपला शोल्डरपासून ही तिरकी रेष गेली का नाही, मग त्यामुळे काय होतं आहे की ते आर्महोल राऊंड पण तेवढाच वाढतो. आता इथे बघा 1 इंच मी कमी केला, म्हणजे आपण किती घेतले, 6 इंचावरती ही मार्किंग करून घेतली. इथं लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला, कारण की तुम्हाला जास्तीत जास्त कळावं. इथे आपण उंची जी आर्महोलची होती ती 6 घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हा कोन तयार करून आर्महोलचा आकार काढून घेतला. आता ही जी अपर चेस्ट होती इथं 9 येते, बरोबर आहे. आणि त्याच्यापुढे तुमची स्टिचिंग मार्जिन जी असेल ती असेल. आता इथे बघा हे आपलं इथं मापून दाखवते. इथे आपलं 6 वरती आलं का? आणि इकडचा जो होता तो आपला 7 वरचा होता. ठीक आहे, ही जी लेंथ होती ना आर्महोलची ती 7 होती आणि तिकडची 6 आहे. ठीक आहे, तर आता इथे तुम्हाला मी ही स्टिचिंग लाईन काढून दाखवते आणि ती पण मापून दाखवते. अर्धा किती आला पाहिजे? 8.5. ठीक आहे, आता इथे बघा 8.5 इथे येतोय. लुझिंग पकडून आपलं जे 9 येतं आहे तिथपर्यंत येते, बरोबर आहे का? एखादा पॉईंट असं लुझिंग येतोय, हे परफेक्ट झालं. तरी पण तुम्हाला जर लुझिंग इतकी नको असेल तर तुम्ही काय करायचं, ह्या वेळेला थोडंसं 1 पॉईंट फक्त वरती घ्यायचं इथून. ठीक आहे, एखाद्याला आवडत नाही त्यामुळे आपण काय करायचं, अर्धा म्हणजे अर्धा नाही सॉरी 1 पॉईंट वरती घ्यायचं. तर इथे समजा 5.7 किंवा 5.5 तुम्ही इथे वरती घेतलं. इथे बघा मी वरती घेऊन दाखवते तुम्हाला. तर इथे आपण म्हणजे पुन्हा एकदा मापून बघू. तर इथे बघा 8.5 वरती बरोबर येते का? जिथे अपर चेस्ट आली होती तिथंच बरोबर आपला आर्महोल राउंड येतोय. तर ही गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे. मी त्या चार्टमध्ये तुम्हाला 7 इंच सांगितलं, 17 आर्महोल घेरासाठी, म्हणून तुम्ही 7च घ्यायचं नाही. ते चुकीचं आहे. कारण का मग तुम्हाला अप्पर चेस्टमध्ये तुम्हाला आर्महोल परफेक्ट बसेल, पण अप्पर चेस्टमध्ये तुम्हाला चुकणार, तिथं टाईट होणार आणि बाही जी आहे ती फुगीर होणार, तिथं चून पडणार. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालं मी आशा धरते. आणि आता इथे बघा आर्महोल राउंड आपला 17 होता, तर त्याला आपण बोटनेकसाठी आपण किती घेतो? 7 घेतो. तर तुम्हाला डीप नेकसाठी काय करायचं आहे? 5.5 ते 6 घ्यायचं आहे. ठीक आहे, तर 5.5 मी नाहीच म्हणेल, पण 6 हे परफेक्ट आहे. हे फक्त मी तुम्हाला जे पण माप दिले त्यामध्ये तुम्ही 1.5 इंच ते 1 इंच कमी करायचा. ते तुमच्यासाठी एकदम म्हणजे एकदम परफेक्ट असेल इतकं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे आपलं 6 इंच घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच तुमचं काय असेल ते प्लस करायचं स्टिचिंग मार्जिन आणि पूर्ण घेऊन टाकायचं. ठीक आहे, ज्यांना लुझिंग हवी असेल त्यांना, आणि ज्यांना लुझिंग नको हवी असेल, नाही हवी असेल, त्यांनी बरोबर तयार आर्महोल हा 6 इंच घेतला तरी चालतो आहे. ज्यांना थोडेसे प्रॉब्लेम असतात हेल्थचे, ज्यांना फिटिंग आवडत नाही जास्त, त्यांना तुम्ही 6.5 घ्या. ठीक आहे, पुन्हा पुन्हा सांगते कारण की ह्या टिप्स ज्या आपण ब्लाऊज शिवतो त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असतात. आता इथे बघा हे आपण किती 1.5 इंचासाठी जे शोल्डर पट्टी आहे 1.5 इंचाची, तर त्यांच्यासाठी आपण इथे वरती 14.5 वरती आपलं शोल्डर आलं होतं स्टिचिंग मार्जिन पकडून. तर इथे खाली पण तुम्ही 4.5 घेतलं, 4.5 वरती मार्किंग आलं, खाली पण आपण 4.5 घेतलं, बरोबर. तर इथे बघा स्टिचिंग मार्जिन आपली ही सोडून इथं गॅप केवढासा राहतो, पट्टी केवढीशी राहते ना खाली, तर तिथे आर्महोल आणि गळा किती अतिशय खेचला जाईल, अजिबात बसणार नाही. तिथे सोल्युशन पण काहीसुद्धा निघणार नाही. जर तुमचा जास्त होत असेल तर ते कट करून आपण कमी करू शकतो, पण कमी झालं तर त्याला काहीसुद्धा पर्याय होणार नाही, काहीसुद्धा आपण त्याला करू शकत नाही. ठीक आहे, तो ब्लाऊज पूर्ण आपला बाद होऊन जाणार. त्यासाठी तुम्ही 5.5 मी तुम्हाला खाली सांगितलं आहे ना, 12 उंची जर तुमची बॅकनेकची असेल तर ते 5.5 इथे घ्यायची खालच्या बाजूला. ठीक आहे, रुंदी जे आर्महोलची रुंदी घेतो ना आर्महोल लेंथसाठी, तर ती तुम्ही 5.5 वरती घ्यायची 12 उंचीसाठी. पुन्हा पुन्हा सांगत आहे, ते लक्षात घ्या. आणि शोल्डर तुमचं इथे काय लागतं आहे, तुम्हाला फुल शोल्डर वगैरे महत्त्वाचं असतं. आता इथे बघा पूर्ण शोल्डर आपलं किती होतं, 16 होतं, त्याचा अर्धा 8 येतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण
9 पॉईंट कमी केले, कारण मग 9 पॉईंट कुणासाठी 12 उंची मागची असेल तर. पुन्हा सांगते मी तुम्हाला, लक्षात घ्या. म्हणून आपलं इथे किती आलं, 5.6 आलं इथे. ठीक आहे, हे येतं ना ते आपल्या बॅकनेकच्या हिशोबाने आपला हा पॉईंट येतो आहे. ठीक आहे, जे खालचं मार्किंग निघते ते आपलं बॅकनेकच्या हिशोबाने निघते. 9 पॉईंट इथे आपण कमी केले. 13 असेल तर तुम्ही 10 पॉईंट कमी करा. असं ते चार्ट बघितलं की तुम्हाला कळेलच. आणि जर नसेल कळत तर तुम्हाला सेपरेट चार्ट अजून एक मी तयार करून देईल. ठीक आहे, इथे बघा हे 5.6 इथे घेतलं आहे. वरती 4.5 असो, 4 असो, तुमचं किती पण असो शोल्डर, त्याचा काय मग प्रश्न नाही. पण खालचं जे आहे रुंदी, तिथं तुमचं चुकलं जातं, म्हणून ते शोल्डर पडतात आणि बरेच प्रॉब्लेम होतात फुगा बिगा येण्याचे. ठीक आहे, तर वरती तुमची अर्धा इंचाची जरी पट्टी असली तरी तुम्ही खाली 5.6 घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची अप्पर चेस्ट आणि स्लीवची जी लेंथ आहे ती परफेक्ट बसेल. ठीक आहे, फक्त तुम्हाला आर्महोलची लेंथ आहे ती थोडीशी कमी करावी लागेल. जर तुम्ही अर्धा इंचाचं शोल्डर घेतलं तरचं म्हणते मी तुम्हाला, ते काय जास्त करून कोणी घेत नाही. जर घेतलं तर जे फॅशनेबल ब्लाऊज असतात त्याच्यासाठी. आता इथे बघा अजून एक प्रश्न असा होता की टक्स पॉईंट मी कधी कधी आता 36साठी 10 येतो आहे, तर अर्धा इंच प्लस केला स्टिचिंग मार्जिन शोल्डरचं तर 10.5 येतो. तर मी कधी कधी काही व्हिडिओमध्ये 11 इंच घेते. तर ते का घेते ते पण सांगते, कारण भरपूर जणांना माहीत नसते. त्यासाठी 11 इंच का घेते, कारण इथून इथलं माप जे असतं ना ते मोठं असते. म्हणजे हाईट ज्यांची जी 6 इंचाची हाईट असेल, एखाद्याची 5.6ची असेल, 5.5ची असेल हाईट, तर त्या लोकांना कसं इकडचा जो टक्स पॉईंट तो पण थोडासा वाढला जातो, अर्धा पावणा इंच वाढलं जातं. तर ते किंवा काखेमध्ये बघा, काखेमध्ये पण काही लोकांचं म्हणजे ज्यांचे पुरुषांसारखे खांदे वगैरे असतात, तुम्हाला माहिती आहे हट्टे-कट्टे लोकं बायका जे असतात, तर त्यांचा हा खांद्याची लेंथ पण वाढली जाते. तर त्यामुळे त्यांचं जे शोल्डरपासून जे टक्स पॉईंटचं जे अंतर असतं ते पण वाढलं जातं. जर आपण नोटीस केलं तर त्या गोष्टी आपण लवकर लक्षात घेऊ. आता इथे पुन्हा एकदा बघा, 36साठी आता मला भरपूर प्रश्न असे पण असतात की 36 साईज आहे समजा, किंवा 37 आहे, 38 आहे, तर त्यांच्यासाठी 5 शोल्डर घेतात, 4.5 घेतात. तर तसं काही नाही आहे. तुमची जी बॅक नेक आहे त्याच्या हिशोबानेच तुम्ही घ्यायचं आहे शोल्डर, आणि आर्महोलच्या राऊंडनुसार आर्महोल. ठीक आहे, आता इथे 16 आहे तर मी तुम्हाला 5.7 सांगितलं, म्हणजे 16 आर्महोल राऊंड आहे तर 5.7 सांगितले तर 5.7च घ्यायचा. कुणाला, बोट नेकला. आणि जर तुमचा डीप नेक असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा ते 1 इंच तुम्ही कमी करायचं आहे. कुणासाठी, डीप नेकसाठी. ठीक आहे, आता इथे समजा 17ला आपण 7 सांगितलेलं आहे मी तुम्हाला, तर तुम्ही इथे 1 ते अर्धा इंच हे कमी करायचं आहे, आणि तुम्ही 6 म्हणजे 7.5 ते 6 इंचाचा आर्महोल लेंथ घ्यायची आहे. ठीक आहे, 5.5 पण घेऊ शकता कुणाला, ज्यांचं 1 इंच, अर्धा इंच ज्यांचं शोल्डर असतं ना त्यांच्यासाठी. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही ह्या छोट्या-छोट्या पॉईंट जर लक्षात घेतल्या तर तुम्हाला म्हणजे कोणता ब्लाऊज अवघड असं वाटणार नाही. सर्व ब्लाऊज तुम्ही इझिली कट करू शकता. फक्त हे जे पॉईंट्स असतात ते लक्षात घ्यावे लागतात आपल्याला. बाकी काहीसुद्धा नाही आहे. किती फरक असतो तुम्ही म्हणजे आता तुम्ही बघा ना, वरती 7 इंचाची लेंथ आणि 6 इंचाच्या लेंथमध्ये किती गॅप पडलेला आहे. तेवढाच पूर्ण फुगा तुमचा येतो. आणि इथं जे आहे ते आतल्या बाजूला तुमचा आर्महोल एखादा पॉईंट आतल्या साईडला राऊंड आला ना तर चालेल, पण बाहेरच्या साईडला अर्धा ते पावणा इंच आलं नाही पाहिजे. तर ते आलं ना तर तुमचं काय होणार माहिती आहे का, इथं जर आलं समजा आर्महोल राऊंड, तर तुमचं काय होणार माहिती आहे, इथे फुगा येणार. ठीक आहे, जो आर्महोलच्या राऊंडच्या अपर चेस्टच्या मध्ये काखेमध्ये फुगा येतो ना तो इथे येणार. तर ते थोडीशी काळजी घ्या, कारण ते कधी येतं, जेव्हा तुम्ही 5 इंच किंवा 4.5 इंच आर्महोलची लेंथ घेता ना त्यावेळेला येतं ते. आणि तुमची स्टिचिंगची लाईन जी आहे ती अशा प्रकारे तिरकी, ती सरळ येत नाही, अशी वाकडी तिरकी येत असते. तर ते तुमचे प्रश्न येत असतात मला की ना आमची स्टिचिंग लाईन फिनिशिंगप्रमाणे म्हणजे सरळ येत नाही. तर ते ह्याच्यामुळे येत नाही, त्याचे पण बरेच कारणे असतात. तर ते तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. आणि भरपूर जण व्हिडिओ स्किप करून बघतात, त्यामुळे त्यांना त्या टिप्स मिळत नाहीत. तर हे प्लीज तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी थोड्या लक्षात घ्या. पुन्हा सांगते, वरती 4.5 आपण शोल्डर घेतलं म्हणून खाली 4.5 नाही घ्यायचं. ठीक आहे, हे थोडं लक्षात घ्यावं. आणि आर्महोल जे आहे बोटनेकसाठी जेवढा सांगितला आहे तेवढा तुम्ही डीपनेकसाठी नाही घ्यायचा. अर्धा ते 1 इंच तुम्ही कमी करायचा आहे. पुन्हा पुन्हा सांगत आहे मी तुम्हाला. आता इथे लक्षात घ्या, बॅक नेक जर तुमचा 5 किंवा 6 असा असेल तर तुम्ही आहे ना बोटनेकला आपण जितका 7 इंच घेतो ना आर्महोल, 17 आर्महोल राऊंडसाठी, जो तुमचा मुंडा घेर आहे 17 आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला किती सांगितलेलं आहे, 7 सांगितलेलं आहे. तर तुमचा बॅक नेक जर समजा 5-6च्या आत असेल तर तुम्ही 7 ही आर्महोलची लेंथ घेऊ शकता. ठीक आहे, पुन्हा पुन्हा सांगते, जर तुमचा 6च्या आतमध्ये किंवा 5च्या आतमध्ये बॅक नेकची लेंथ असेल तर तुम्ही आर्महोल, जर तुमचा 17 असेल तर तुम्ही 7 इंच घेऊ शकता, 16 असेल तर 5.7 घेऊ शकता. ठीक आहे,
तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. जर 6च्या पुढं असेल तर काय करायचं, जर आर्महोल राउंड तुमचा 17 आहे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला 7 सांगितलेलं आहे, तर त्यामध्ये अर्धा ते 1 इंच कमी करायचं आणि 6 ते 6.5 किंवा 6.25 असं घ्यायचं. तर ते मी असं का बोलते, तुम्ही आता म्हणाल की तुम्ही फिक्स का सांगत नाही, 6 तर 6चं, 6.25 तर 6.25. कारण का तुम्हाला तुमचा जो कस्टमर आहे ते तुम्हाला माहिती की त्याला लूजिंग किती आवडते. जर तुम्हाला त्याला थोडंसं लूजसर आवडत असेल किंवा एखाद्या बाईचा असं फुगीर बाजू असेल खांद्यामध्ये, तर तुम्ही 6.5 घ्यायचं आणि जी म्हणजे अशी एकदम सडपातळ वगैरे असेल तर त्यांना तुम्ही 6 घेतलं तर परफेक्ट आहे. जर एखादी हट्टीकट्टी असेल तर तुम्ही 5.25 घ्या. आता इथे बघा अप्पर चेस्टमध्ये आता इथे 10.5 येतं आपलं 36ला समजा टक्स पॉईंट, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 11 घेऊ शकता. कुणासाठी ज्यांना म्हणजे नोकीला म्हणजे कटोरी समजा कटोरी आपण स्टिच करतो आहे आणि त्याच्यासाठी टोकिली टक्स आवडत नाही तर त्यांनी 11वरती पॉईंट घ्यायचा किंवा 4 टक्ससाठी ज्यांना टोकिले टक्स आवडत नाही तर त्यांच्यासाठी 11वरती घ्यायचं. ठीक आहे. हे सगळं झालं, हे सगळं तुम्हाला कळालं असेल अशी आशा करते. कुठे काही कळालं नसेल तर मला सांगा आणि चार्ट वेगळा हवा असेल तर ते पण सांगा, त्याचा पण चार्ट मी तयार करेन. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.